मात्र काल शौराईमध्ये तुमचं जंगी स्वागत झालं. नवनाथ वाघमारे देखील तुमच्या स्टेजवर होते. त्यावेळेस नवनाथ वाघमारे स्टेजवर आले, लोक उठून जायला लागले. म्हणजे तुमच्या दोन गटासमोर नाही, गटांचा विषय नाही. काल गेवराईमध्ये खूप चांगली रॅली झाली, सभा झाली. थोडंसं मी अगोदर भाषण केलं आणि मला थोडंसं दुसरं एक काम असल्यामुळं मी तिथून निघून गेलो होतो. त्यामुळं हे असं चालत राहतं, आगे मागे किंवा सभा किंवा रॅली हे होत असतात. कारण 300-400 जात समूह आहेत. सगळ्या लोकांना एकत्र आणणं, सगळ्या लोकांचा प्रोटोकॉल वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये थोडंसं मागं पुढं होत असतं. त्यामुळे ओबीसींना एकत्र आणणं आणि ओबीसीचं आंदोलन उभं करणं या महाराष्ट्रामध्ये प्रचंड जिकिरीचं, जबाबदारीचं आणि अवघड असं काम आहे, याची आम्हाला कल्पना आहे. पण तरी सुद्धा आम्ही जी मागणी करतोय, आम्ही जी संविधानिक गोष्ट मांडतोय, जे ओबीसीच्या आरक्षणाची बात मांडतोय, ह्या गोष्टीकडे महाराष्ट्रातल्या ओबीसींनी लक्ष द्यावं. आपल्याला मान सन्मान, मान पान, आम्हाला हे ते या भानगडीत तुम्ही पडू नका. तुमची ऑलरेडी कपडे काढून घेतलेले आहेत तुमच्या या भांडणामुळं, तुमच्या जातींच्या संघटनामुळं. तुम्ही कधीच ओबीसी म्हणून एकत्र आला नाही, त्यामुळे तुमच्या अंगावर आता कपडे राहिलेले नाहीत. ओबीसी बांधवांनो, तुम्ही उघडे नागडे झालेले आहात. तुम्ही ज्या पक्षांना मतदान दिलं त्या पक्षांनी ओबीसीच्या अंगावरती आता ओबीसीला निर्वस्त्र केलेलं आहे इथल्या सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी. तुमच्या बाजूने कोणीही बोलायला तयार नाही, एकही आमदार बोलायला तयार नाही. ना उदय सामंत बोलतात, ना प्रसाद लाड बोलतात, ना विखे बोलतात, ना शिरसाट बोलतात, ना मुख्यमंत्री बोलतात, ना उपमुख्यमंत्री बोलतात, ना विरोधी पक्ष बोलतात, ना ओबीसीचे नेते बोलतात, ना मंत्री बोलतात. अरे पडलेले आमदार सुद्धा तुमच्या बाजूने बोलत नाही. म्हणजे तुम्हाला वाऱ्यावर सोडलं इथल्या लोकांनी. त्यामुळं मान पान या गोष्टीमध्ये अडकू नका. ओबीसी म्हणून रस्त्यावर उतरा, नाहीतर ओबीसीचं आरक्षण विसरून जा.